कोल्हापूरकर. तर आज आपल्यासोबत वॉलस्टार टेक्नॉलॉजी फाउंडर प्रताप सर आहेत. तर आपण थोडं वर्ड कॅम्पविषयी त्यांच्याशी डिस्कशन करूयात. तर फर्स्ट ऑफ ऑल सर, तुम्ही ऑर्गनायझर पण आहात, तुम्ही स्पॉन्सर पण आहात आणि वॉलस्टार टेक्नॉलॉजीमधले खूप सारे स्पीकर्स पण इकडे प्रेझेंट आहेत. तर काय अशी गोष्ट होती की वर्ड कॅम्प कोल्हापूरमध्ये तुम्ही इतकं कॉन्ट्रीब्युशन देताय, ऑर्गनायझिंग करताय, ॲज अ स्पीकर तुमच्या कंपनीमधले खूप सारे व्हॅल्यू प्रोव्हाइड्स करतायत, प्लस तुम्ही ॲज अ स्पॉन्सर. तर काय अशी गोष्ट आहे जी व्ह्युअर्सना तुम्ही सांगाल की इकडे येऊन तुम्हाला हा बेनिफिट होऊ शकेल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मी प्रताप पाटील, CEO वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. सो आम्ही ॲक्च्युली मोस्टली वर्डप्रेसमध्ये काम करतो. अराउंड आमच्याकडे 300+ एम्प्लॉईज आहेत आणि 150+ ॲक्च्युली वर्डप्रेस डेव्हलपर्स आहेत. जर हा वर्ड कॅम्पचा जर विचार केला तर हा वर्ड कॅम्प कोल्हापूरमध्ये होतो आहे. आम्ही ॲज अ वॉलस्टार आम्ही बऱ्याच लेट चालू केलं वर्ड कॅम्प अटेंड करणं. आता आम्ही भरपूर वर्ड कॅम्प्स अटेंड केलेत आणि मकरंद सरांनी जसं सांगितलं तसं वर्ड कॅम्प कोल्हापूर हा फर्स्ट टाईम होतो आहे. आणि म्हणजे ते लोक सर्वच आम्ही प्लॅन करतो आहे बऱ्याच दिवसापासून, गेली 6 महिने झालं प्लॅन करतो आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं की हा फर्स्ट टाईम अटेंड करत असताना तेवढे अटेंडीज येणार का, ते अटेंडीज नाही आले तर मग स्पॉन्सर करणार का, किंवा कसं ऑर्गनाईज करणार. सो ऑर्गनाईज कसं करायचं तर किंवा किती प्लॅनिंग मकरंद सरांनी 10 वर्ष झाली केलेलेच आहे. सो आम्ही एवढ्या स्मूथली ॲज अ ऑर्गनायझिंग केलं की म्हणजे खूप स्मूथली चाललं आणि सर्व ऑर्गनायझर्सनी खूप चांगला टाईम दिला. म्हणजे एकदम चांगल्या प्रॉपरली इन्व्हॉल्व झाले, व्हॉलेंटियर्स इन्व्हॉल्व झाले आणि त्यामुळे हा वर्ड कॅम्प सक्सेसफुल होतो आहे. आता यामध्ये बघितलं तर मेन इव्हेंट असतो तो सक्सेसफुल होण्यासाठी जसं अटेंडीची गरज आहे तशी स्पॉन्सर्स किंवा त्या इव्हेंटला येणारे म्हणजे खर्चाची पण गरज आहे. सो तो खर्च कसा मॅनेज करायचा याच्यासाठी आम्हाला पहिल्यांदा थोडं खूप हडल झालं आहे. मग वी ॲज अ वॉलस्टार कोल्हापूरमध्ये होतो आहे. सो वी आर रेडी टू स्पॉन्सर दिस इव्हेंट. आणि मग म्हणून आम्ही आफ्टर पार्टी जी आहे ॲज अ वॉलस्टार आम्ही स्पॉन्सर केली आणि डेफिनेटली एव्हरीवन विल एन्जॉय. बेनिफिट्स बघायला गेलं तर ते आपण प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे मेजर्सचे वेगळे आहेत. बट वर्ड कॅम्प हा सर्वांनाच बेनिफिट, कम्युनिटी बिल्ड करतोय, अवेअरनेस होतोय, या सर्व गोष्टीमुळे भरपूर होतात. आणि जर बघितलं आपण कोल्हापूरमध्ये अराउंड 27 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. म्हणजे एका कॉलेजमधून ऑलमोस्ट म्हणजे 500 मुलं बाहेर पडत आहेत इंजिनियर्स. सो 12,000 ते 13,000 काउंट एवढा मोठा बाहेर पडतोय. सो तो काउंट आहे, त्या मुलांमध्ये वर्डप्रेस अवेअर नाही आहे ॲक्च्युली, किंवा आत्ता सध्याच्या म्हणजे मागच्या 6 महिन्यात किंवा वर्षात बघितलं तर वर्डप्रेस म्हणजे काही माहीत नाही किंवा वर्डप्रेसमध्ये काम नाही म्हणजे एकदम याच्यामध्ये काम केलं जातं असं वाटतं. सो आता आपला हा अजेंडा आहे की या सर्व लोकांमध्ये वर्डप्रेस हे किती इम्पॉर्टंट आहे, वर्डप्रेसमधून तुम्हाला किती बेनिफिट्स होऊ शकतात, वर्डप्रेस काय इम्पॉर्टंट आहे किंवा काय करू शकतं, हा अवेअरनेस जनरेट करायचा आहे. सो स्टुडंटसाठी तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲज अ वॉलस्टार कोल्हापूरमध्ये आहे, वी आर इन कोल्हापूर. सो ऑर्गनायझिंगमध्ये पण असणं हेच आहे, म्हणजे मॅन्डेटरी आहे. आणि ॲज अ स्पॉन्सर्स दॅट इज नॉट बिग थिंग फॉर अस. आणि ॲज म्हणजे सुरुवातीला आहे त्यामुळे फर्स्ट टाईम म्हणजे बऱ्याचशा कंपनीज आहेत, 350 कंपनी आहेत, पण सर्वच लोक इन्व्हॉल्व झालेले नाही. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी 10 लोकांनी किंवा आपण व्हॉलेंटियर 15-20 अशा लोकांनी आपण इन्व्हॉल्व होऊन चालू केले. त्यामध्ये वॉलस्टार इज रिअली म्हणजे आम्ही रेडीच असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही जसं म्हटलात कोल्हापूर हा जो वर्ड कॅम्प आहे फर्स्ट टाइम आपण ऑर्गनाईज करतोय, फर्स्ट टाइम आपण कंडक्ट केला आहे. तर आपण कोल्हापूरमध्ये काय असं युनिक व्हॅल्यू प्रोव्हाइड करायला लागलो आहे जे बाकीच्या वर्ड कॅम्पमध्ये नाही होत आहे, किंवा काहीतरी वेगळं आपण काय करायला लागलो आहे या कोल्हापूरच्या वर्ड कॅम्पमध्ये? वर्ड कॅम्पमध्ये वेगळं म्हणजे स्टुडंट्स. हां, आपण बऱ्याचदा बघितलं की म्हणजे बऱ्याच वर्ड कॅम्पमध्ये स्टुडंटसाठी वर्कशॉप्स वगैरे घेतले जात नाहीत. सो आपण ते वर्कशॉप्स घ्यायला लागलो आहे. आता इथल्या लोकल कम्युनिटीसाठी बरेचसे आपले जे स्पीकर्स आहेत ते मराठीतूनच बोलत आहेत. सो सर्वांना समजेल या लँग्वेजमध्ये बोलत आहेत. सो तोही ॲड ऑन आहे. आज तुम्ही बघितलं तर म्हणजे आपण कुठल्याही वर्ड कॅम्पबद्दल बोलायची गरज नाही. प्रत्येक जो वर्ड कॅम्प झालेला आहे देशामध्ये असून ते वर्ल्डमध्ये असून ते सर्वच चांगले झालेले आहेत. पण कोल्हापूरच्या बाबतीत बघितलं तर आपण स्पेशल जरी बघितलं तर आपल्या कालपासून आपण फूड क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट फूड क्वालिटी, एव्हरीवन वॉज ॲप्रिशिएटिंग दॅट फूड क्वालिटी. त्याच्यानंतर आपण काल वर्कशॉप घेतलं मुलांसाठी. आपण 50 मुलांचं हे बघत होतो पण 100+ मुलं आली. सो दॅट इज ऑल्सो गुड. आपलं बाकी आजसुद्धा अटेंडन्स किंवा आपण बघितलं सर्वच लोक एव्हरीवन इज इन्व्हॉल्व आणि नो वन इज सेईंग की दिस इज अ फर्स्ट वर्ड कॅम्प. म्हणजे आता आपण रिअलमध्ये बघितलं तर फर्स्ट वर्ड कॅम्प आहे, पण कोणीही इथं म्हणणार नाही की हा फर्स्ट वर्ड कॅम्प आहे. इतके इन्व्हॉल्व झाल्यात, एवढे अटेंडीज आहेत. हो, एवढे. हां, एवढा. त्यामुळे हा फर्स्ट वर्ड कॅम्पच नाही असं म्हणायला हरकत नाही. ओके.
सर मला लास्ट क्वेश्चन तुम्हाला असा विचारायचा आहे, वर्ड कॅम्प कोल्हापूरकडून 3 शब्द सांगा जे आपल्या कोल्हापूरमध्ये अवेअरनेस वाढवेल, जे लोक आता नाही येऊ शकलेत ते मे बी ट्राय करतील का पुढच्या वेळी यायचा, बट त्यांच्यासाठी एक गोष्ट पाहिजे जी त्यांच्याशी रिलेटेड आहे आणि इकडे ते मिस करतात. इथं मिस करतायत म्हणजे त्यांना कम्युनिटी म्हणजे वर्डप्रेस कम्युनिटी काय करते हे त्यांना अजून माहीतच नाही. सो माझं आधीही मी गेली 6 महिने झाले मी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक कंपनीला प्रत्येक कॉलेजेसना आपण सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही या अटेंड व्हा. पण बऱ्याच लोकांनी म्हणजे नो वन नोज म्हणजे कुणाला माहीतच नव्हतं त्यामुळे कदाचित. पण आता आपण जर या वर्ड कॅम्पचे व्हिडिओज फोटोज न्यूज जर पब्लिश केल्या सो डेफिनेटली लोकांना म्हणजे लोकहून कोल्हापूरचे स्वतःहून कंपनीचे ओनर असून देत, कॉलेजेस असून देत, स्टुडंट असून देत विचारतील की आता पुढचा वर्ड कॅम्प कधी आहे. आणि मी गॅरंटेड सांगू शकतो की ह्या व्हिडिओज आणि ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर एव्हरीवन विल से की वी मिस दिस. आपण चूक केली की आपण अटेंड नाही केला. आणि मी म्हणते एक 2-3 शब्दात हा इंटरव्ह्यू एंड करा, बट कोल्हापूर शब्द. जसं सांगितलं केतनी मगाशी की आधी आम्ही म्हणत होतो की यायला लागतंय, पण आताही म्हणजे उद्याही म्हणेन की तुम्ही यायलाच पाहिजे आणि यावं. थँक्यू सो मच सर.